तर कालपासून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडताना दिसतोय। या पावसामुळे इथल्या सखल भागांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। कल्याण स्टेशन जवळ असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कपोते वाहनतळासमोर गुडघाभर इतकं पाणी साचलेलं आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या परिसरामध्ये गेली रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। आता आपण आहोत कल्याणच्या स्टेशन परिसरामध्ये। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं दिलीप कपोते वाहनतळ आहे आणि या वाहनतळासमोर जेव्हापासून पावसाळा सुरू झालाय तेव्हापासून या ठिकाणी गुडघाभर पाणी साचत आहे। काल माझाने बातमी दाखवली होती, या ठिकाणी जे नाले बांधलेले आहेत ते नाले रस्त्यांपेक्षा उंच आहेत आणि विशेष म्हणजे हे नाले फक्त नावापुरतेच असल्याचं लक्षात येत आहे, कारण की या जे नाले जे आहेत यामध्ये जाणारं पाणी जे आहे ते मुख्य नाल्यांपर्यंत पोहोचतच नाहीये। फक्त नावासाठी हे नाले बांधल्याचं नागरिकांचं मत आहे। आपण जर पाहिलं तर गेले एक दीड महिन्यांपासून या परिसरामध्ये गुडघ्या इतकं पाणी साचतंय। या ठिकाणी जाणारे चाकरमानी जे आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। त्याचप्रमाणे वाहन चालकांना देखील या रस्त्यावरून आपला मार्ग काढत स्टेशनकडे जाण्यासाठी अडचणीला सामोरं जावं लागत आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।